हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज आपल्याकडे आहेत मिरच्या. तर आज आपण भरली मिरची करणार आहोत किंवा तुम्ही याला स्टफ मिरचीसुद्धा बोलू शकतात. तर इथे मी भजीची मिरची घेतलेली आहे. आपण मिरचीची भजी करतो त्यासाठी या मिरचीचा वापर केला जातो. तर मी आज भरली मिरची करण्यासाठी सुद्धा मी इथे ह्या मिरचीचा वापर करणार आहे. आणि आपण आज भरली मिरची करणार आहोत. तर ही जी भरली मिरची आहे तर मटकीची उसळ केली जाते आणि त्या मटकीच्या उसळसोबत ही भरली मिरची केली जाते. आणि मटकीची उसळ, राईस आणि त्याचबरोबर ही भरली मिरची, हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच छान आहे. कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर चला पटापट आज आपण भरली मिरची करूया. तर आज आपण इथे स्टफ मिरची किंवा भरली मिरची करणार आहोत. आणि ही जी मिरची आहे ही मटकीच्या उसळबरोबर खाल्ली जाते किंवा मटकीची उसळ, राईस आणि त्याचबरोबर ही भरली मिरची केली जाते. हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप बेस्ट आहे. तर पहा, मी इथे पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला मंद गॅसवरती बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये मी एक बाऊल भरून मी बेसन पीठ ॲड केलेला आहे. तर पहा, आपल्याला हा जो बेसन पीठ आहे तर आपण ज्यानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानुसारच आपल्याला हे बेसन पीठ ॲड करायचं आहे. तर मी साधारणपणे इथे 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेला आहे. हा जो बेसन पीठ आहे हा बेसन पीठ आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. अगदी खमंग असा हा खमंग वास येईपर्यंत हा बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी इथे मंद गॅसवरती 10 मिनटं हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे. बेसनचे लाडू करण्यासाठी आपण जसं बेसन पीठ भाजून घेतो अगदी खमंग, तसेच आपल्याला इथे हा बेसन पीठ मंद गॅसवरती 10 मिनटं अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हा बेसन पीठ भाजून घ्यायचा आहे. आणि पहा, बेसन पीठ भाजताना आपल्याला सतत हा बेसन पीठ चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सतत फ्राय करत राहायचा आहे, म्हणजे मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून हा जो बेसन पीठ आहे खाली करपता कामा नये. तर बेसन पीठ भाजून झालेलं आहे. बेसन पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बेसन पीठ आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपण भजीची मिरची घेतलेली आहे. तर इथे आपण भरली मिरची करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पाव किलो भजीची मिरची घेतलेली आहे. या पाव किलोमध्ये अगदी 10 ते 12 मिरच्या आरामात येऊन जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, एक मिरची घ्यायची आहे आणि मिरचीला मधून चीर पाडून घ्यायची आहे. आणि पहा, मी इथे मिरचीला चीर पाडून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, इथे माझ्याकडे ना मी एक मोठा स्पून घेतलेला आहे आणि एक अगदी छोटा स्पून घेतलेला आहे. हा जो मोठा स्पून आहे या स्पूनची जी खालची बाजू आहे बघा, तर या खालच्या बाजूने म्हणजे या खालच्या टोकाने आपल्याला काय करायचं आहे, मिरचीच्या ज्या बिया आहेत आतल्या बिया त्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी छोटा चमचा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जर असा छोटा चमचा असेल तुम्ही अशा छोट्या चमच्याने सुद्धा तुम्ही बिया काढू शकता. तर इथे मी अगदी छोट्या चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमचा आपण जिथे मिरचीला चीर पाडून घेतली होती तिथे आतमध्ये ह्या चमच्याचं टोक घालून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आतल्या बिया आहेत ना त्या आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही बिया काढू शकतात. पण काय होतं माहिती आहे का, ह्या ज्या बिया आहेत, जर तुम्ही हाताने बिया काढत असाल तर आधी हाताला तुम्ही ऑइल लावा आणि ऑइल लावूनच मिरच्या काढा. काय होतं माहिती आहे, आपण हाताने बिया काढतो पण नंतर मग आपले जे हात आहे आपल्या हाताला थोडा तिखटपणा जाणवतो आणि तो अगदी 3 ते 4 तास तसाच राहतो, लवकर अजिबात जात नाही. म्हणून हाताला ऑइल लावायचं आहे आणि मग तुम्ही हाताच्या साहाय्याने तुम्ही बिया काढू शकतात.
तर इथे मी हाताच्या साहाय्याने न काढता मी इथे स्पूनच्या साहाय्याने बिया काढून घेतलेल्या आहेत। तर पहा, मी अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आपण बिया का काढून घेतलेल्या आहेत? आपण इथे स्टफ मिरची म्हणजे भरली मिरची करतो आहोत। ही मिरची जास्त तिखट लागता कामा नये किंवा तिखटपणा लागता कामा नये म्हणून इथे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत। आणि बिया काढल्यानंतर ही मिरची अजिबात तिखट लागत नाही। तर पहा, इथे आपलं बेसन पीठ थंड झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि इथे अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे खोबऱ्याचा किस ॲड केलेला आहे आणि खूप सारी म्हणजे मी इथे 1 वाटीभर मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता मी इथे 1 लिंबू घेतलेला आहे। इथे आपल्याला 1 लिंबू पिळायचा आहे। बघा, तुम्ही इथे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात असा आंबटपणा हवा असेल तुम्ही 2 किंवा 3 लिंबू तुम्ही पिळू शकतात। इथे मला अगदी नॉर्मल आणि साधारण अगदी हलका असा आंबटपणा हवा आहे म्हणून मी इथे 1च लिंबू पिळून घेतलेला आहे। आता पहा, लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हे जे सारण आहे, हे सारण मी थोडं म्हणजे अगदी असं सुकंच ठेवलेलं आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल की हे सारण थोडं ओलं हवं आहे, तर तुम्ही इथे थोडा लिंबाचा रस जास्त यूज करू शकतात किंवा तुम्ही थोडंसं 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी ॲड करू शकतात। तर मी इथे पाणी वगैरे नाही ॲड केलेलं कारण मला इथे हे जे सारण आहे मला सुकंच हवं आहे। कारण जेव्हाही आपण ही मिरची फ्राय करतो ना, आणि मिरची फ्राय करताना काय होतं, हे जे सारण आहे तर त्या वाफेमध्येच हे आतलं जे सारण आहे ते ओलं होतं। म्हणून मी इथे आता सध्या मी इथे सुकंच असं मी हे सारण ठेवलेलं आहे, ओलसर सारण नाही केलेलं। जर तुम्हाला ओलसर आवडत असेल तुम्ही अगदी 1 ते 2 चमचे पाणी ॲड करून हलकं ओलसर करू शकतात। तर पहा, इथे आपण जिथे चीर पाडली होती तर हे जे सारण आहे किंवा हे जे स्टफिंग आहे, हे स्टफिंग आपल्याला मिरचीमध्ये भरायचं आहे आणि अगदी जेवढं स्टफिंग या मिरचीमध्ये बसता येईल ना तेवढं स्टफिंग असं मस्त असं भरून घ्यायचं आहे। तर पहा, मी अशाच पद्धतीने ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने या मिरच्यांमध्ये मी हे जे स्टफिंग आहे ते भरलेलं आहे। आणि या ज्या मिरच्या आहेत चवीला 1 नंबर आणि भन्नाट अशा लागतात। जर तुम्ही ही मिरची जर खायला बसलात ना, तुम्ही एकावरती नाही थांबणार। 1 मिरची खाल्ली, दुसरी खाल्ली, तिसरी खाल्ली, चौथी, तुम्हालाच नाही कळणार आहे आपण किती मिरच्या खाल्ल्या। या मिरच्या एवढ्या चवीला आणि खूपच छान लागतात। तर पहा, मी अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे। आता गॅस ऑन करायचा आहे, त्यावरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। तुमच्याकडे तवा असतो, तुम्ही तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकतात। आता इथे आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे। ऑइल ॲड करून आपण सगळीकडे हा जो ऑइल आहे छान मस्त पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर या ज्या आपण मिरच्या स्टफ केलेल्या आहेत, या स्टफ मिरच्या आपल्याला या पॅनमध्ये ॲड करायच्या आहेत। लक्षात ठेवा, आधी ऑइल गरम करून घ्यायचं आहे। ऑइल गरम झालं की मग गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती या ज्या मिरच्या आहेत छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर पहा, मी इथे या मिरच्या पॅनमध्ये ॲड केलेल्या आहेत। या ज्या मिरच्या आहेत आपण आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊया सगळ्या बाजूने। आणि पहा, या मिरच्या आपल्याला सगळ्याच बाजूने छान मस्त शिजवून म्हणजे वाफवून घ्यायच्या आहेत। तर पहा, मी अशा पद्धतीने तेलामध्ये आधी ह्या मिरच्या छान मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत। आणि या ज्या मिरच्या आहेत तर या मिरच्यांना आपण वाफसुद्धा देणार आहोत।
आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे मी हे जे सारण आहे थोडं सुकं सारण ठेवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं की बघा, आपण आता ह्या ज्या मिरच्या फ्राय करतो आहोत, तर या मिरच्या आपण अगदी 10 ते 12 मिनटं मंद गॅसवरती आपण वाफेवरती आपण शिजवणार आहोत. आणि वाफेमध्ये शिजवल्यानंतर काय होतं की वाफेमुळे पाणी सुटतं. आपण या फ्राय पॅनवरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनटं किंवा 6 ते 7 मिनटं आपण वाफ देणार आहोत. या वाफेमध्ये जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे जे आतलं सारण आहे ते ओलं होतं आणि छान मस्त त्या वाफेमधले हे जे मिरचीचं जे आतलं स्टफिंग आहे ते सुद्धा छान मस्त शिजलं जातं. आपण बेसन पीठ छान मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे वाफेवरती हे जे सारण आहे ते छान मस्त शिजतं आणि आपल्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मस्त शिजतात. तर पहा, मी ते आधी 6 मिनटं वाफ दिलेली आहे. 6 मिनटं वाफ देऊन पुन्हा या मिरच्या छान मस्त अशा वर खाली करून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून मी या मिरच्या पुन्हा 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती मी वाफेवरती मी शिजवून घेतलेल्या आहेत. तर मी अशा पद्धतीने अगदी 12 मिनटं या ज्या मिरच्या आहेत या मंद गॅसवरती वाफेवरती मी शिजवून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि पहा, इथे आपल्या मिरच्या छान मस्त तयार झालेल्या आहेत किंवा आपण इथे स्टफ मिरची बोलू शकतो. तर ह्या ज्या मिरच्या आहेत सगळ्या बाजूने छान मस्त अशा तेलामध्ये फ्राय झालेल्या, शिजलेल्या आहेत. आतलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा शिजलेलं आहे. आता एवढं सांगेल की या ज्या मिरच्या आहेत तर अगदी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात आणि 15 ते 20 मिनटामध्ये इथे आपल्या स्टफ मिरची छान मस्त तयार झालेली आहे. तर ह्या ज्या मिरच्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतात. अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही अशाच पद्धतीने ही स्टफ मिरची तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला ही मिरची तुम्हाला फ्राय करायची असे तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकतात. आणि अजून एक गोष्ट, ही जी मिरची आहे ही मिरची तर मी मटकीच्या उसळबरोबर सर्व करणार आहे. पण मटकीची उसळ आणि ही भरली मिरची हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. पण तुम्ही हे डाळ भाताबरोबर किंवा इतर कडधान्याची उसळ असं तुम्ही त्या उसळबरोबर ही मिरची तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही डाळ भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही मिरची करू शकता. अजून एक गोष्ट सांगते, जर तांदळाची भाकर असेल तर तांदळाच्या भाकरीमध्ये जर तुम्ही ही मिरची रोल करून खाल्ली तर अमेझिंग लागतं, एवढंच सांगेल. किंवा चपातीमध्ये तुम्ही ही मिरची रोल करून जरी खाल्ली तरी खूपच छान लागते. आणि तुम्हाला ही जी मिरची आहे तर ही मिरची कशी माहिती आहे, आपली जी शिमला मिरची कशी असते एकदम आपण तेलामध्ये फ्राय केली की लगेच मऊ होते, सेम ही भजीची मिरची पण सेम तशीच असते. तेलामध्ये आपण फ्राय केली की ती लगेच मऊ होते आणि मऊ झाल्याने आतलं जे सारण आहे ते सुद्धा छान मस्त शिजतं. तर पहा, मी अशा पद्धतीने ही मिरची मी मटकीची उसळ, राईस आणि त्यासोबत ही स्टफ मिरची मी सर्व केलेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा ही स्टफ मिरची. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.